आणि सर्वसामान्य जनतेनं दिलेल्या पाठिंब्यामुळे आपल्याला 50,000 पेक्षाही जास्त मतांच्या फरकानं विजय मिळालेला आहे। अजून त्या ठिकाणी काही मतमोजणी चालू आहे, म्हणजे अंतिम मतमोजणी झाली पण व्हेरिफिकेशन असतं 5 याचं ते पूर्ण व्हायचं आहे आणि त्याला 2 ते 2.5 तास लागणार आहेत। म्हणून तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी म्हणून इथं परत आलो। सर्टिफिकेट जे दिलं जातं ते सर्टिफिकेट घेण्यासाठी पुन्हा जायचं आहे। तर आता आपण धाकटा-गांधा गावामध्ये जाऊ। धाकटा-गांधा गावातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला जाऊन अभिवादन करू, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करू, त्याच्यानंतर सावरकर पुतळ्याला अभिवादन करू, त्याच्यानंतर कामोठा बीजेपी ऑफिस, त्याच्यानंतर खारघर बीजेपी ऑफिस, त्याच्यानंतर कळंबोली बीजेपी ऑफिस आणि त्याच्यानंतर मग उरलं तर पनवेलला घरी। का आमदार कैसा हो, प्रशांत दादा आगे बढ़ो। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय महायुतीचा 181 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आपले महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये विक्रमी मताने घोघरीत विजय झालेला आहे। सर्व मतदार बंधू भगिनींचं, सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं आपल्या महायुतीच्या वतीने मनपूर्वक आम्ही अभिनंदन करतो। सर्वांचा मनपूर्वक आभार। आणि गाडी आपल्याला रिवर्स घ्यायच्या बघा, खांदा गावात जायचं आपल्याला, खांदा गावामध्ये जायचं, छोटा खांदा